नमस्कार मित्रांनो. आपल्या जी आपण नवीन ब्लॅक डायमंड पेरू लावलेला आहे त्याच्यात नेमॅटोड कसा ओळखायचा ते तुम्हाला मी आता दाखवतो. आता ही आपली बाकीची झाडं आहेत. बाकीच्या झाडांची ग्रोथ बघू शकता तुम्ही. काहींना फळं पण लागलेली आहेत आणि फक्त तिथे एक झाड आहे आणि माझ्या समोर एक झाड आहे. तुम्ही पाहू शकताय त्यांची वाढ थांबली, झाड पिवळं पडलंय. मग मी आता सध्या खाली उकरून पाहिलं त्याच्यात, तर मुळीला अशा गाठी झालेल्या आहेत. तुम्हाला दाखवतो मी. ह्या प्रकारच्या गाठी झाल्या त्या मुळीला. गोल 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 मुळींवरती गाठी आलेल्या आहेत. त्याच्यामुळे झाडाची वाढ पूर्णपणे थांबली. मी 2-3 वेळा पाहिलं, म्हणलं बाकीच्या झाडांची ग्रोथ होती, याला फुटवे निघालेत, पण फुटव्यांची काही ग्रोथ होत नाही. फुटवे जागेवरच होते. तेव्हा म्हटलं आज नक्कीच खाली नेमॅटोड दिसतोय. तेव्हा उकरून पाहिलं तर मुळ्यांना अशा गाठी आलेल्या आहेत. खाली पांढरी मुळी कुठंच नाही. त्याच्यामुळे त्या झाडाची वाढ पूर्णपणे थांबली. झाड पिवळं पडलंय. त्याच्यासाठी मी आता औषध आणलंय खालून, नेमॅटोड शिल्ड आणि फ्रूट मॅक्सचं. याने काय होईल, नेमॅटोड पण कंट्रोल होईल आणि नवीन मुळी पण फुटेल, जेणेकरून आपलं झाड वाचेल. नाहीतर आपलं झाड जाऊ शकतं. या 3 ठिकाणी झाड आहे. तसं तिथे एक आहे, त्या साईडला एक मी पंप ठेवला आहे, तिथं पण उकरून पाहिलं. बाकीच्या सगळ्या झाडांची ग्रोथ छान आहे. फक्त त्या 2-3च झाडांना प्रॉब्लेम होता, तर त्याला पहिले मी आता नेमॅटोड शिल्ड घालतो, नंतर बाकीचा उपचार करू. ठीक आहे. असं आपल्याला ओळखता आलं पाहिजे की नक्की झाडाला काय पाहिजे काय नाही. त्याच्यावरच आपण झाडांचं रोग वगैरे कंट्रोल करू शकतो. धन्यवाद.